साक्ष आहे. पुढे म्हणते ती शनिवारच्या दिवशी त्यांच्या उजव्या पायाला जनावर चावलं. प्रार्थनेसाठी त्यांनी केंद्रामध्ये फोन लावला. फोन या बहिणीसाठी प्रार्थना करण्यात आली. प्रार्थनेच्या दरम्यान बहिणीला प्रवेशाचा स्पर्श झाला. पूर्णपणे उतरून गेला तर ती पूर्णपणे भरायला काही त्रास होत नाही. कोणत्या पायाला जनावर चावलं? उजव्या पायाला. काय जनावर होतं? पाण्याच्या दिसलं नाही, पाणी तेवढं दिसलं नाही वाटवर. अरे तुम्हाला दिसलं नाही पण चावून गेलं. चढलेलं होतं. चढेल. तुम्ही केंद्रात फोन लावला. कोणा प्रार्थना केली? शिष्टने प्रार्थना केली. तिने प्रार्थना केली. हॉस्पिटल मध्ये गेला की नाही? गेलेलं 2 दिवस ऍडमिट केला. ते केल्यानंतर ऍडमिट करायला लागेल. ऍडमिट केलं तर सुट्टी नाही दिली तर मग आई घरी आली. पण वीज चढलेलं चढेल नाही. प्रार्थना केली ना म्हणजे उतरला मी. म्हणजे तुम्ही हॉस्पिटल मध्ये गेलेले, चेक केल्यावर वीज चढलेलं नव्हतं तरी तुम्हाला ऍडमिट केलं. तरी मला नक्की खोटं नाही बोलत. काय बरोबर माझं नवरा हॉस्पिटल मध्ये नेलेलं पण वीज चढलेलं नाही. खरं चेक केलं पण वीज चढलेलं नव्हतं आणि मग तिथेच राहिले आणि निघून आले पण काही त्रास नाही. व्यवस्थित आहे नक्की. एकच साक्ष नाही, या केंद्रात बरेच साक्ष घडले. तर 7 विंचू आणि प्रत्येक दुष्ट ताकदीला उचलण्याच्या ताकद विश्वासी लोकांच्या हाती देवाने दिला. वीज नष्ट झालंय आणि हा व्यवस्थित आहे.